स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द डेली चॅप्टर विथ कविता. ॲक्च्युली आज लॉंग व्हिडिओ बनवण्याचा विचार चालू होता, कारण गावावरून आम्ही तेव्हापासून व्हिडिओ बनवलाच नव्हता. मला वाटतं एक व्हिडिओ बनवला होता, तर बघाल तो नक्की ज्यांनी बघितलेला असेल. तर आम्ही ॲक्च्युली गावावरून काही ड्रेसेस वगैरे मागितले होते, म्हणजे बोलावले होते. तर ते ड्रेसेस तुम्हाला दाखवायचे होते. तर म्हटलं सर्व आवडलं माझं, तसं आरामशीर तुम्हाला मी ते ड्रेसेस दाखवते. आणि आज बघा भाजी कोण बनवतं. ॲक्च्युली मी बनवलेली भाजी खाऊन खूप बोर झालेली आहे, त्याच्यामुळे बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तर आज आहे सुशीलकडे भाजी बनवायचं. बघा आता हे बघा, इकडे चिप्स पण वगैरे तळून ठेवले आहे सुशीलने. आणि आता भाजी, हे बघा भाजी स्पेशल. तशी ते नेहमीच बनवतात भाजी वगैरे, त्यांना भाजी वगैरे येते, फक्त पोळ्या नाही येत, कुकर पण लावता येते, नाही का सुशील? बघा पसारा बघा. भाजी केली मी, हे परशूसाठी केली होती सकाळी छोले, तर ते त्याच्यासाठी आहे. थोडीशी आम्ही घेऊन येईल. आणि ह्या पसारा बघा आता तुम्ही, हे बघा हे बघा हे बघा. ठीक आहे, पसारा इग्नोर करा, ठीक आहे. भाजी एन्जॉय करा. कशाची भाजी करत आहे सुशील? अच्छा, बरबटीची डाळ. ॲक्च्युली तुम्ही इकडे चवळीची डाळ म्हणत असाल, आणि आज पण आमच्या विदर्भामध्ये याला बरबटीची डाळ म्हणतात. तर ते मी पहिले म्हणजे थोडीशी शिजवलेली आहे कुकरमध्ये, आणि आता सुशील त्याला तडका देत आहे. बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा सुशीलने बनवलेली भाजी, सोबतच चिप्स आहे, सॅलड पण कापून ठेवलेलं आहे. हे बघा पोळ्या वगैरे झालेल्या आहे माझ्या टाकून. बघा इकडे कोथिंबीर म्हणतात, आपल्याकडे काय म्हणते विदर्भात? सांभार. सांभार. तर बघितलं का, एक नंबर भाजी होणार आहे आज. तर या मग जेवायला, ठीक आहे? तर जेवल्यानंतर भेटू आपण. मी इकडे वरती आलेली आहे कपडे काढायला, आणि वातावरण बघा किती सुंदर वाटत आहे, किती छान हवा चालू आहे. दाखवते मी, बघा किती सुंदर झालेलं आहे. थंडी हवा आहे, आणि इतकं छान वाटत आहे ना वरती, बघू शकता तुम्ही. आपला स्पर्श पण आहे इकडे. हवा चालू, एकदम थंडी हवा चालू आहे. तिकडचं बघ किती छान झालं ते, दाखव. वाव. तर बघा मी काही हे आणले होते, ड्रेसेस आणले होते, आता गावाकडे गेली होती तेव्हा. तर तुम्हाला दाखवते मी, बरोबर दिसते की नाही माहिती नाही. हा कॉर्ड सेट आहे, 3-4 आणले होते मी, पण थोडे ना आणता पूर्ण म्हणजे इस्त्री त्याची खराब झाली. तर बघू शकता तुम्ही, हा कॉर्ड सेट आहे. मला माहीत नाही कसा दिसत आहे त्याच्यामध्ये, मोठ्या कॅमेरामध्ये, पण येल्लो आहे, येल्लो आहे. आणि अशी ही जी आहे ना, ती व्हाईट लेस आहे याच्यावरती, तेव्हा बघू शकता तुम्ही, छान वाटते. आणि हा याच्यावरती पॅन्ट, त्याला पण अशी खाली तशीच लेस आहे. जे वरती परशू थांब, जे याला आहे ना वरच्या टॉपला जी आहे ना, तशीच याला पण लेस आहे. आणि पुन्हा अजून एक कॉर्ड सेट आहे, पण पूर्ण कपडे ॲक्च्युली त्याचे
पूर्ण हे झालेले आहे चोरमोर. हे बघू शकता तुम्ही. हा एक कॉर्ड सेट आहे, पर्पल, लाईट पर्पल येतो हा. थोडी फिटिंग करायला लागेल मला, अल्टर करायला लागेल. हे बघा, अशी डेलीसाठी आणली मी. हे बघू शकता तुम्ही. लाईट पर्पल आहे आणि त्याच्यासोबतचा हा पॅन्ट. याला पण खाली तशीच हे आहे, जे याला टॉपला आहे ना वर तसं. आणि हा एक आहे, तर हा मला फार आवडला. हे बघा, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली याला समोरून थोडी कट आहे. हे एक मिनिट, हे बघा, याला अशी समोरून कट आहे. मला दाखवते. हे बघा, असं आहे. स्लीवलेस आहे, याला हे नाही आहे, स्लीव्ज दिलेल्या नाही आहे. सॉरी. असं आहे. हां, कलर खूप सुंदर आहे. आणि याला अशी समोरून कट आहे. हे अशी कट आहे, म्हणजे खाली जीन्स वगैरे घातला तर नाही आहे. खूप छान वाटते घातल्यानंतर. मी ट्राय केला होता, खूप छान आहे. फिटिंग वगैरे करायची काहीच गरज नाही. आणि त्याच्यानंतर हा एक आहे, बघा, हा येल्लो कलर. थोडा कॅमेरामध्ये वेगळा दिसत आहे, पण छान वाटत आहे हा. माझं माहेर जे आहे तिथे खूप छान कपडे मिळतात. आणि एक हा पण कॉर्ड सेट आहे. 5 आणली मी. तर हा ना सिंपल आहे, पण छान वाटतो. कलर पण सुंदर आहे, असं पिस्ता कलरमधून येतो. आणि बघा इथे असं वर्क आहे बघा, जवळून छान दिसते. है ना, बघा किती छान आहे, छान वाटतं. आणि याच्यासोबतचा हा पॅन्ट आहे. फक्त एक दोन यालाच अल्टर करावं लागते, बाकी होऊन जातात व्यवस्थित. हा साधा आहे पॅन्ट, त्यात काही नाही. तर असे 5 आणलेले आहेत मी. त्याला अल्टर करावं लागते. असे डेलीसाठी वगैरे आणले. जशी जेव्हाही मी जाते तशी तेव्हा आणतच असते ना कपडे. याला करावं लागेल थोडंसं अल्टर. आणि एक हा आहे येल्लो, त्याला थोडं करावं लागेल याला अल्टर. हा पण खूप छान वाटते घातल्यानंतर, खूपच छान. तर अशी आहे. स्पर्श बघत आहे बसले. वाटले ड्रेसेस मला कमेंटमध्ये सांगा कुठलं आवडलं तुम्हाला. आणि हो, आता आम्ही मसाले भातच केलेला आहे, काही जास्त भूक नव्हती. तर आता जेवण करते आणि मग ठीक आहे. तर इथेच ब्लॉग एंड करते मी.